चिंतामणनगर येथील उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होऊ लागलाय। 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे, पण या मुदतीत काम होण्याची शक्यता कमी आहे। शिवाय जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाचं काम थांबवले। या संदर्भात जिल्हाधिकारी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची 27 जुलै रोजी बैठका घेणार असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले। सर्वपक्षीय कृती समिती आणि किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार विशाल पाटील यांची भेट घेतली आहे। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। चिंतामणनगर रेल्वे पुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली आहे, मात्र प्रत्यक्षात काम होण्याबाबत शंका आहे। सांगलीच्या कॉलेज कॉर्नर ते तासगाव, खानापूर, आटपाडी, विटामधील नागरिकांच्या प्रवासाचा विषय आहे। तसेच माधवनगर, बुधगाव, कोल्हापूर आणि सांगलीमधील व्यापार ठप्प झालाय। लहान मुलांचे शाळेचे देखील हाल होत आहेत। त्यामुळे हा पूल तातडीने पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांच्याकडे केली आहे। तर जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पुलाचं काम बंद पाडले, याबाबत देखील पाटील यांनी रेल्वेचे विभागीय अधिकारी पाखरे यांच्याशी 45 मिनिटे विविध विषयावर चर्चा केली आणि 15 ऑगस्टची मुदत ओलांडली तर मला जनतेसमोर उभं राहावं लागेल असा इशारा दिला। तर रेल्वेचे बांधकामचे अधिकारी DN इंदुमती दुबे व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेल्वेच्या पुलांसह इतर विषयांवर बैठक घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली। यावेळी सतीश साखळकर, उमेश देशमुख, गजानन साळुंखे उपस्थित होते।